जय जय रघुवीर समर्थ। या त्रिगुणांचा विचार मांडल्यानंतर मग समर्थ रामदासांनी तिसरा दशक जो आहे त्यामध्ये संबंध दुःखाचा विचार मांडलेला आहे। प्रश्न असा आहे की रजोगुणाचा पुरस्कार केला याचा अर्थ हे जग खरं आहे असा आहे का? कर्म का करायचं? स्वामी विवेकानंदांनी त्याचं रहस्य फार सुंदर सांगितलेलं आहे। स्वामी विवेकानंद म्हणतात तुमच्या कर्मानं परिस्थितीमध्ये काही बदल होणार नाही आहे, पण तुम्ही कर्म केल्याने तुमचा विकास होणार आहे। मगाशी म्हटल्याप्रमाणे अध्यात्माच्या नावाखाली, मिथ्यत्वाच्या नावाखाली, नश्वरतेच्या नावाखाली आपण तमोगुणी होण्याची फार शक्यता आहे। आपल्या स्वतःचा विकास व्हावा यासाठी कर्म आहे। स्वामी विवेकानंदांचं ते वाक्य फार सुंदर आहे की जग ही व्यायामशाळा आहे, इथं मनाने बलसंपन्न होण्यासाठी आपण आलेलो आहोत आणि कर्माशिवाय मन बलसंपन्न होणार नाही। म्हणून समर्थ म्हणतात आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे चांग, जेथे होईल किंचित व्यंग तेथे हरिस्मरण करावे। काही न्यूनता आली भगवंताचं चिंतन करा की ही त्रुटी जी आहे ती घडलेली आहे, तू मला क्षमा कर आणि मी जे देतो आहे ते तू गोड मानून घे। पण आधी कर्माचा प्रसंग, आपल्याला कर्म टाळता येणार नाही, पण त्याचबरोबर आपल्याला कर्म करत असताना या दृश्य जगताच्या मिथ्यत्वाचं भान असलं पाहिजे। जग फार खरं आहे आणि आपली सगळी कर्म जी आहेत ती सुखपर्यवसानी आहेत म्हणून ती कर्म करायची नाही आहेत। कितीही व्यवस्थित केलं तरी सगळी कर्म ही दुःख पर्यवसानी आहेत। कितीही चांगला केला तरी सगळा संसार जो आहे तो दुःख मूलक आहे। तिसऱ्या दशकामध्ये हा विचार समर्थांनी अत्यंत प्रखरपणे सांगितलेला आहे। अक्षरशः हातामध्ये चाबूक घेऊनच समर्थ बसलेले आहेत। ज्यांना समर्थांचा प्रयत्नवाद, समर्थांचं प्रपंचकारण, समर्थांचं राजकारण, समर्थांचं चातुर्य लक्षण, समर्थांची महंत लक्षणं या सगळ्या गोष्टींची सवय आहे, त्या लोकांना तिसरा दशक वाचणं फार जड जातं। कारण समर्थांची पण आपण एक प्रतिमा तयार केलेली आहे की समर्थांचे रजोगुणी संत, समर्थांच्या रजोगुणाचा पुरस्कार करणारे संत, समर्थांच्या राजकारणामध्ये भाग घेणारे संत। पण बाकीच्या सगळ्या संतांनी ज्याप्रमाणे ह्या दृश्य जगताचं नश्वरत्व सांगितलेलं आहे, संसाराचं नश्वरत्व सांगितलेलं आहे, समर्थ त्याला अपवाद नाही आहेत। स्पष्टपणे ते म्हणतात संसार संगे सुख जाले ऐसे देखिले ना ऐकिले, ज्यास वाटे सुखचे असावे तेणे रघुनाथ भजनी लागावे, स्वजन सकळही त्यागावे दुःख मूळ। जे स्वजनांचा उल्लेख करताना समर्थ काय उल्लेख करतात? दुःख मूळ। ज्यांना आपण नातलग म्हणतो ते आपल्या दुःखाला कारणीभूत असतात, बाकी काही नाही। स्वामी विवेकानंद एका पत्रात गमतीशीर लिहिलेलं आहे। पत्रात स्वामी विवेकानंद लिहितात की नातेवाईक हे दुःखाचे कारण असताना माणसं लग्न करून नातेवाईक का वाढवतात तेच मला अजून कळलं नाही। समर्थाने स्पष्टपणे म्हटलेलं आहे जयास वाटे वैराग्य करावे तेणे काहीच न विचारावे, उठोनी वाटेची लागावे दिगंतराप्रती, सांडोनी राम आनंदगन ज्याचे मनी विषय चिंतन, त्यासी कैसे समाधान लोलंगतासी, जयास वाटे क्षीण व्हावा तेणे विषयो चिंतित जावा, विषयो न मिळता जीवा तगबग सुटे, जरी हा प्रपंच शाश्वत जाणतो तरी आम्ही यासीच धरतो, हा अशाश्वत म्हणून बोंबोलतो तुम्हा भोवती, आता परमार्थी बोंब मारावी, काही काढाकाढी करावी, हळूहळू सोडवावी मिठी प्रपंचाची, परममूर्खा माझी मूर्ख, प्रपंची जो मानी सुख, या प्रपंच ऐसे दुःख अनेक नाही। अनेकदा असं घडतं की आपण या दुःखाची इतकी सवय करून घेतलेली असते की आपल्याला त्या दुःखामध्ये बरं वाटतं। गम को अब घबराना कैसे गम 100 बार मिला, इतकी दुःखाची सवय होऊन जाते। ते एका वैज्ञानिकाने प्रयोग केला। त्या वैज्ञानिकाने काय केलं, गरम पाणी होतं त्यात बेडकाला टाकलं, ते बेडूक गरम पाण्यातल्या पातेल्यात आलं
आणि त्या गरम पाण्याचा चटका लागलेल्या टुनकन उडी मारून बाहेर पडलं. 4-5 दिवस जाऊ दिले. या वैज्ञानिकांकडे पेशन्स फार असतो, कारण तमोगुण नसतो. तमोगुणी मनुष्य लगेच काय अर्थ आहे, हे प्रयोग करून काय मिळणार आहे का, शेवटी सगळंच मिथ्या आहे, बेडूक बिडूक काय मिथ्या आहे सगळं. अहो, एखादा निष्कर्ष काढायचा असेल, किती त्यांना चिकाटी असते, किती चिकित्सा असते, किती पेशन्स असतो, धारिष्ट्य असतं. 6 महिने तो त्या बेडकावर प्रयोग करत होता. पुढे त्यांनी काय केलं, पातेल्यात गार पाणी घेतलं आणि गार पाण्यात तो बेडूक टाकला. त्या बेडकाला असं वाटलं ठीक आहे, फील गुडचं फिलिंग त्याला झालं की ठीक आहे, गार पाणी आहे, व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही. त्याने 4-8 वेळा त्या बेडकाला असं पकडलं आणि त्या गार पाण्यात पातेल्यात टाकलं. पुढे त्याने 8-15 दिवसानंतर काय केलं, पातेलं पाणी जे आहे त्याला किंचित काटामोड केलं, थोडा विस्तव दिला. कोमटही म्हणता येणार नाही, कोमटपेक्षाही कमी, पण गार पाण्याचा जो चटका असतो तो चटका नाही, एकदम थंड जे वाटतं तसंही नाही, थोडं काटामोड केलं. काही सेकंदापुरता त्यांनी त्याला स्टोववरती विस्तव दाखवला आणि मग त्या पातेल्यामध्ये त्याने ते बेडूक सोडलं. त्या बेडकाच्या लक्षात आलं पाणी नेहमीसारखं नाही आहे, पण ठीक आहे म्हटलं, चालेल, निवडणुका घ्यायला हरकत नाही, इतकं काही वाईट नाही पाणी, बरं आहे. हळूहळू त्या सायंटिस्टने ते पाणी जे आहे पहिल्यांदा गरम केल्यानंतर त्या पाण्यात त्यांची टुणकून उडी मारली होती तेवढ्या टेम्परेचरला नेलं आणि त्या बेडकाला पुढे पुढे त्या टेम्परेचरची सवय झाली आणि तो गरम पाण्यात सुद्धा राहायला लागला. दुनिया में अगर आए है तो जीना पड़ेगा, जीवन भी अगर जहर है तो पिना पड़ेगा. खरोखर या जीवनामध्ये काही अर्थ आहे का? गोंदवलेकर महाराजांनी म्हटलेलं आहे, एक संसार व्यवस्थित चालावा यासाठी तुम्ही किती दुःख सोसता याची यादी करा आणि त्याच्या 1 सहस्रांश दुःख जर तुम्ही परमेश्वराच्या प्राप्तीसाठी केलं तर तुम्हाला भगवंत प्राप्त होईल. 1 सहस्रांश किती यातना आहेत संसाराच्या. समर्थांनी 3ऱ्या दशकाच्या पहिल्या समासापासून तो 5व्या समासापर्यंत सगुण परीक्षा आणि जन्मदुःख यांची परंपरा सांगितलेली आहे. मनुष्य जन्माला आलेला आपण पहिल्यांदा काय करतो, मुलगा झाला तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी, आनंद साजरा करतो. समर्थांना प्रश्न विचारा, जन्म झाला काय झालं, जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म भयाचा डोंगर, चळेना ऐसा श्रीराम. जन्म कर्माची आटणी, जन्म पातकाची खाणी, जन्म काळाची जाचणी, नीच नवी श्रीराम. जन्म कुविद्येचे फळ, जन्म लोभाचे कमळ, जन्म भ्रांतीचे पडळ, ज्ञानहीन श्रीराम. जन्म जीवासी बंधन, जन्म मृत्यासी कारण, जन्म हेची अकारण, गथा गोवी श्रीराम. 2 प्रकारचे विचार आहेत. एक विचार आहे की संसार जो आहे तो सगळा आनंदमय, आनंदाचे डोही आनंद तरंग, असा एक विचार प्रवाह आहे. सगळीकडे परमात्मा नटलेला आहे, सगळा आनंदी आनंद आहे. दुसरा एक विचार प्रवाह आहे, कशात काही अर्थ नाही, सगळं व्यर्थ आहे. भगवान बुद्ध, भगवान महावीर या पंथाचे, सगळं नश्वर आहे. या संसारामध्ये सुख नावाची गोष्ट नाही. ज्या ठिकाणी आपण सुखाचा शोध घेत आहोत ती जागाच चुकलेली आहे. संसार संगे सुख जाहले ऐसे देखिले ना ऐकिले. जन्माला आला याचा अर्थ तुम्ही दुःखाच्या डोंगरामध्ये शिरलेले आहात. तुम्ही जन्माला आला याचा अर्थ तुमची आजपर्यंतची कर्म जी आहेत ती फेडायसाठी आणि ती भोगायसाठी आलेले आहात. 2 शब्द प्रयोग आहेत, कर्म विग्रह आणि लीला विग्रह.
विग्रह याचा अर्थ शरीर, कर्मविग्रह आणि लीला विग्रह. मागच्या जन्मीची कर्म तशी आहेत की पुन्हा शरीर धारण करावं लागलं, त्याला कर्मविग्रह म्हणतात. तुम्ही आम्ही पुन्हा जन्माला आलेलो आहोत ते तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं म्हणजे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आत वासना दडलेली आहे म्हणून आपण जन्माला आलेलो. आई वडील हे आपल्या जन्माचं निमित्त कारण आहे आणि वासना हे आपल्या जन्माचं मूळ कारण आहे. गीतेमध्ये 2 कारणं दिलेली आहेत, एक निमित्त कारण आणि एक शाश्वत कारण. शाश्वत कारण काय आहे? माझ्या इच्छा अतृप्त आहेत, माझ्या वासना शिल्लक आहेत म्हणून मी जन्माला आलेलो आहे, त्याला कर्मविग्रह म्हणतात. तुकाराम महाराज जन्माला आलेले आहेत पण वासना शिल्लक आहे म्हणून आलेले नाही आहेत. त्यांना विचारा कशासाठी आलात, विचारा तुकाराम महाराजांना. ते सांगतील आम्ही वैकुंठवासी आलिलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. अर्थे लोपले पुराणे, नाश केला शब्दज्ञाने, जाडू संतांचे मार्ग, आडमार्गी भरले जन. तुका म्हणे आनंदे जय जयकार करा, पिटू भक्तीचा डांगोरा. आम्ही भक्तीचा डांगोरा पिटण्यासाठी आलेलो आहे. समर्थाने विचारा तुम्ही का आलात, ते सांगतील राघवाचा वर, पावलो सत्वार, जनाचा उद्धार करावया. तुम्हाला देवाने पृथ्वीवर का पाठवलं, समर्थांना प्रश्न विचारा. ते म्हणतील धर्माच्या करिता आमास जगती, रामानी धाडी यले, ऐसे जाणून राम भक्ती करिता, ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सखा तुझ्या पुढती हा, नम्रत्वतेने असे, इच्छा हो जशी मानसी करीतसे, हा देह तुझासे. मी तुझ्यासाठी आलेलो आहे. आपण जन्माला येतो ते जन्मालाच मुळे यासाठी येतो की आपल्या इच्छा शिल्लक राहिलेल्या आहेत, वासना अपूर्ण आहेत. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, कर्मच असे आहेत की पुन्हा जन्माला यावं लागलं. म्हणून जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला आणि शेवटी परी शेवटी काळ मुखी निमाला, महाथोरते मृत्य पंथेची गेले, किती एकते जन्मले आणि मेले. कितीदा जन्माला येणार आहोत, कितीदा मरणार आहोत, कितीदा ह्या संसार चक्रामध्ये अडकणार आहोत. तुकाराम महाराजांनी प्रश्न विचारलेला आहे, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, मग बालपण, मग तारुण्य, मग शिक्षण घ्यायचं, मग लग्न करायचं, मग मुलाबाळांना जन्म द्यायचा, मग त्या मुलांचं शिक्षण होईपर्यंत पुन्हा पैसे मिळवत राहायचं, मग संसार चालवला, मग एकदाची मुलं मार्गी लागली, मग म्हातारपण आलं आणि म्हातारपण आल्यानंतर मग हा आजार झाला, तो आजार झाला, ह्या डॉक्टरकडे गेले, त्या डॉक्टरकडे गेले आणि सगळं आयुष्य जे आहे ते मग प्रकृतीची चिंता, डॉक्टरचे केस पेपर आणि गोळ्यांच्या पुड्या ह्या जपायच्या आणि लोकांना दाखवायच्या, यामध्ये सगळं वार्धक्य. बालस्तावत क्रीडासक्तः, तरुणस्तावत तरणी रक्तः, वृद्धस्तावत चिंतामग्नः, परे ब्रह्मणी कोपीन लग्नः. केव्हा भगवंताकडे वळणार? आता भगवंताचा योग कोणे वेळे. वृद्धपणे नाना रोग, भोगणे लागे नाना भोग. वार्धक्य जे आहे ते कोणाला टाळणार नाही. आणि वार्धक्य हे जीवनातलं अत्यंत शेवटचं कटू सत्य आहे. पण मनुष्य या खेळामध्ये आणि मायेमध्ये इतकं रंगून गेलेला आहे, त्याला तेच सगळं खरं वाटतं. रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलेलं आहे की ती मुलं जी आहेत ती समुद्राच्या काठी जातात, सगळीकडे पाणीच पाणी आणि काठावरती मातीच माती. ती जी समुद्राच्या काठी रेती आहे ती सगळी रेती ती मुलं गोळा करतात आणि त्याचे मोठमोठाले खोपे बांधतात. मग हे माझं घर, ते तुझं घर, मग माझं घर मोठं, तुझं घर लहान, माझ्या घरात चांगल्या वस्तू, तुझ्या घरात खोट्या वस्तू. दिवसभर खेळत राहतात. संध्याकाळी अंधार पडायला लागतो. अंधार पडायला लागला की ही सगळी मुलं जी आहेत त्यांच्या लक्षात येतं आता आपल्याला घरी गेलं पाहिजे.
लगेच ती मुलं काय करतात, आपण जे खोपे बांधलेले आहेत त्या खोप्यांवरतीच उड्या मारतात. आत्तापर्यंत काय चाललं होतं, माझं घर मोठं तुझं घर छोटं, माझं घर चांगलं तुझं घर वांगलं. आता सगळी मुलं आपापल्या खोप्यांवरती उड्या मारतात, ते खोपे मोडून टाकतात आणि हिपी फुर्यो करत सगळे घरी पळत येतात आणि आपल्या खऱ्या घरामध्ये पोहोचतात. आई वाट पाहत असेल, वडील वाट पाहत असतील, आता भूक लागलेली आहे, आईने थालपीठ केलं असेल, आता ते जाऊन खायचं. सगळ्या मुलांना ते घरची ओढ लागलेली असते. केव्हा तरी जीवनाचा कंटाळा यावा, केव्हा तरी लक्षात यावं, यद गत्वानुवर्तन्ते तद्धाम परमम मम, माझं खरं घर जे आहे ते वेगळं आहे, हे माझं खरं घर नाही, ही माझी खरी निवासाची जागा नाही आहे. आपलं खरं घर जे आहे ते परमात्म्याचं घर आहे आणि परमात्मा जो आहे तो सुद्धा माझी वाट पाहतोय. आई जशी मुलाची वाट पाहत असते तसं परमात्मा हा जीव आपल्यापासनं किती जन्म दूर गेलेला आहे, अजून आपल्याकडे यायला तयार नाही, खेळातच रमून गेलेला आहे. जसं रामकृष्ण परमहंस म्हणायचे की ती आई त्या मुलासमोर खेळणी फेकते आणि ती मूल खेळण्यामध्ये रमून जातं. त्या खेळण्यात रमलेल्या मुलाला आपल्या आईची आठवणच येत नाही. तसं आपण सगळे या संसारामध्ये, ह्या मायाजाळामध्ये इतके अडकून गेलेलो आहोत की माझा देह खरा आहे, माझा संसार खरा आहे, माझी मारुती कार खरी आहे, माझा फ्लॅट खरा आहे, यात इतके रमून गेलेलो आहोत की हा चित्रपट आहे, हे स्वप्न आहे, हे खोटं आहे, हे नश्वर आहे, याचं आपल्याला विस्मरण झालेलं आहे. एक क्षण असा येतो हे सगळं सोडून निघून जावं लागतं. त्यावेळेस तुम्हाला कोणी विचारत नाही. आणि हार्ट अटॅक आला की 1 मिनिटाची सुद्धा मुदत नसते. इतर दुखण्यामध्ये थोडीशी तयारीला वेळ तरी असतो. कॅन्सर झाला आणि डॉक्टरने सांगितलं बा महिनाभरानंतर जाणार आहे, 6 महिन्यानंतर जाणार आहे, पिरियड दिलेला असतो, निदान कल्पना तरी येते. माणसं दुःखातनं शिकत नाहीत, अनुभवातनं शिकत नाही, ही तर मोठी शोकांतिका आहे. आणि सगळ्या संतांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जन्माला आलेले आहात, वासनेमुळे जन्माला आलेले आहात, केव्हा वासना तृप्त होणार आहे? या जन्मी तरी वासना तृप्त होणार आहे का?